नमस्कार मित्रांनो, ज्ञानराधा मल्टीस्टेट, द कुटे ग्रुप तसेच द तिरुमारावी या संबंधित आता सध्या आपल्याला कुठलीही लेटेस्ट अपडेट, कुठलीही न्यूज किंवा कुठलीही जे अफवा म्हणता येईल किंवा न्यूज म्हणता येईल, बातमी म्हणता येईल, आता कुठेही दिसत नाही. तसेच जे ज्ञानराधा मल्टीस्टेटचे जे संचालक आहेत, जे चेअरमॅन आहेत सुरेश कुटे, तसेच जे व्हाईस चेअरमॅन आहे आशिष पाटोदकर, तसेच द कुटे ग्रुपच्या ज्या संचालिका आहेत अर्चना कुटे, हे सर्व जे आहेत ते सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत. अशामध्येच यांच्या संबंधित कुठलीही बातमी येत नाही, कुठलीही न्यूज येत नाही. अशामध्येच नेमकं सर्वसामान्य ठेवीदारांनी नेमकं कोणत्या आशेवरती राहायचं, त्यांच्या ठेवी त्यांना मिळेल की नाही मिळेल, आणि मिळणार आहे तर या संबंधित नवीन जी त्यांची अपडेट आहे, पेमेंटसाठी जी अपडेट आहे ती काय असणार आहे, त्या संबंधित जे सर्व जे ठेवीदार आहेत, महाराष्ट्रातील जे सर्व ठेवीदार आहेत, त्यांच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये 51 पेक्षा जास्त शाखा असून ज्यामध्ये सुमारे 20 कोटीपेक्षा जास्त ज्या ठेवी आहेत, अशी जी मोठी मल्टीस्टेट जी आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट, याचे जे संचालक आहेत सुरेश कुटे, हे सध्या आपल्याला माहितीच आहे, यांना 2 वेळेस अटक झाली. पहिली तर हडपसर पुणे येथून त्यांना अटक झाली, त्यानंतर बीडमधून अटक झाली. अशामध्येच यांची जी दोन्ही वेळा जी अटक झाली, ती दोन्ही वेळा सुद्धा बेकायदेशीर त्यांची अटक झाली. अशामध्येच द कुटे ग्रुप असेल किंवा द तिरुमालावेल असेल किंवा ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल, यांचे जे सर्वसामान्य ठेवीदार आहेत हे दिवसेंदिवस चिंताग्रस्त होत आहेत आणि दिवसेंदिवस त्यांचं या गोष्टीकडे लक्ष लागून आहे की नेमकं सुरेश कुटे साहेबांना नेमकं त्यांना बेल कधी मिळेल, ते समोरचे पेमेंटसाठीचे अपडेट काय देईल, तसेच अपडेट देईल आणि आपले जे ठेवी आहेत ते परत मिळतील की नाही मिळतील, याबद्दल जे सर्व ठेवीदार आहेत ते संभ्रमात आहेत, चिंताग्रस्त आहेत. अशामध्येच जे एक न्यूजपेपरचं जे कात्रण आहे ते मी आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अशामध्येच सुरेश कुटे यांची जी 2 वेळा अटक झाली, ती दोन्ही वेळा जी अटक झाली ती दोन्ही वेळा अटक बेकायदेशीर होती. तसेच जे ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे यांची 2 वेळा अटक न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली. त्यानंतर सोमवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर कुटे यांना 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. कोठडीत त्यांना गादी, बेडसह इतर सुविधा सुद्धा देण्यात आल्या, इतर सुविधा देण्यास परवानगी देण्यात आली. या दरम्यान कुटे यांना अटक करून आठवडा उलटून गेलेला आहे, तरी अद्यापही तपासाला फारशी गती मिळालेली नाही. याच प्रकरणाचा तपास जे आहे गतीने करून ठेवी परत कराव्यात, अशी मागणी ठेवीदारांकडून होत आहे. जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांना फसवणूक केल्याप्रकरणी बीड जिल्हा, तसेच बीड जिल्ह्यातील बीड शहर, शिवाजीनगर, माजलगाव शहर, केज, नेकनूर तसेच जवळपास 15 पेक्षा जास्त त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. अशामध्ये संभाजीनगर, जालना या मोठ्या जिल्ह्यातून सुद्धा त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. याच गुन्ह्यामध्ये सुरेश कुटे व त्यांचे जे संचालक आहेत आशिष पाटोदकर यांना पुण्यातून अटक करत माजलगावच्या न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना ही अटक कायदेशीर ठरवली. त्यानंतर लगेच बीड शहराच्या गुन्ह्यात दोघांना अटक केली. यालाही कुटेंच्या वकिलांनी आव्हान दिले. ही अटक देखील बेकायदेशीर ठरवली. त्यानंतर सोमवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले, परंतु यावेळी अटकेवर कुटेंच्या वकिलांनी आक्षेपच घेतला नाही. पोलीस कोठडी मिळाली यासह कोठडीतील सुविधांबाबत युक्तिवाद केला. यामध्ये पोलिसांनी 7 दिवसाची कोठडी मागितली होती. न्यायालयाने दोघांनाही 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली. सरकारच्या पक्षाच्या वतीने जिल्हा सहकारी वकील अजय राग, सहाय्यक वकील BS राग यांनी काम पाहिले. त्यांना ॲडव्होकेट तांदळे, ॲडव्होकेट अनिल तिडके, ॲडव्होकेट NR लोखंडे यांनी सहकार्य केले. तर कुटे जे आहेत सुरेश कुटे यांच्या वतीने ॲडव्होकेट मुरदीप जैन, ॲडव्होकेट राहुल अग्रवाल यांनी काम पाहिले. अशामध्येच ही सर्व जे आहेत न्यूजपेपरची कात्रण आहेत. अशामध्येच आपल्याला सर्वसामान्य ठेवीदारांना हीच चिंता पडलेली आहे की नेमकं कुटे साहेबांना बेल कधी मिळेल, कुटे साहेबांना बेल मिळून जे सर्वसामान्य ठेवीदार आहेत ते त्यांच्या स्वतःच्या ठेवी कधी काढतील, आणि स्वतःच्या ठेवी काढतील, पण जे त्यांचे सध्या कामावर काढलेले आहेत ते कधी होतील. तसेच सुरेश कुटे यांनी हाऊस अरेस्ट जी त्यांना देण्यात येत होती ती सुद्धा त्यांनी नाकारलेली आहे. माजलगाव शहराच्या गुन्ह्यात न्यायालयाने कुटेंना घरीच नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे सोमवारी हाऊस अरेस्टची मागणी कुटे यांच्या वकिलांनी केली, परंतु न्यायालयाने हे नाकारले. अशामध्येच हाऊस अरेस्ट असताना नेमकं त्यांना ते पोलीस कोठडीतून बाहेर येऊन त्यांच्या ज्या राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्यांचे जे
आपल्याला माहितीच होते. मागीलच आठवड्यामध्ये आपल्याला त्यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या जे ऑफिशियल फेसबुक पेज होते त्या अंतर्गत त्यांनी पोस्ट टाकलेली होती की आपला जो आरबीआय कडून जो कोड जनरेट होणार होता तो झालेला आहे. अशामध्ये त्यांचा कोड जनरेट झाला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या अकाउंटला फंड सुद्धा आलेले आहेत. तर मग नेमकी अडचण काय येत आहे? सुरेश कुटे साहेब का मुद्दामहून अटक होत आहेत? नेमके त्यांचे पैसे देण्याबाबतची मानसिकता नाहीये का? या सर्व गोष्टीकडे जवळपास सर्व जे महाराष्ट्रभरातील जे ठेवीदार आहेत त्यांचे लक्ष लागू. तसेच मुख्यत्वे करून जे सुरेश कुटे होते त्यांनी नातेवाईकांची भेट तसेच जेवण नाकारले. कुटे यांच्या वकिलांनी घरचे जेवण व नातेवाईकाची भेट सुद्धा द्यावी अशी मागणी केली होती, परंतु ॲडव्होकेट राख यांनी या दोन्ही गोष्टी नाकाराव्यात अशी विनंती केली. त्याचप्रमाणे न्यायालयाने घरचे जेवण व नातेवाईकांची भेट नाकारली. कोठडीत सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवण्याच्याही सूचना दिल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करावी अशी सूचनाही दिल्या. ही सर्व जी आहे ती सुरेश कुटे यांच्याविषयी जी अपडेट होती ती मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सुद्धा एक सामान्य जो रिपोर्टर आहे तोच आहे. मी आपल्यापर्यंत जी माझ्यापर्यंत जी माहिती आहे तीच आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. याच मार्फत जे सामाजिक माहिती जी आहे ती सुद्धा मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आशा आहे की सुरेश कुटे यांना लवकरात लवकर बेल मिळून त्यांनी परत एकदा सर्व ठेवीदारांसमोर येऊन सर्व ठेवीदारांना नेमकी फंड देण्याची एकच डेट निश्चित करावी, जेणेकरून शिष्टमंडळ आपले झालेले आहे, ज्याचे अध्यक्ष माननीय सचिन भैया उबाळे यांच्या सुद्धा प्रयत्नाला यश येईल आणि जे सर्वसामान्य ठेवीदार आहेत त्यांना सुद्धा दिलासा मिळेल. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती.